फोटोग्राफर थोडंच पाठवून काढायचं त्यामुळे पण आम्हाला दिसतो एकदम पहिल्याच्या बाहेर तिथे थांबावं आपले अर्ध संपले आणि तिथे कमालीचे काम अर्ध दिलेलं आहे अर्ध दिलेलं आहे. आता काय झालं होतं ते प्रवेशात आता काय आज प्रवेश आहे ऑफिसचं पुरा. नमस्कार सुप्रिया बोलते. ताई शरदचंद्र पवार गटाला कार्यालय मिळाले. किरण रिजिजू हे या देशाचे पार्लमेंटरी अफेअर्स मंत्री आहेत आणि अर्थातच अनेक वेळा पार्लमेंटमध्ये अनेक वर्ष किरण रिजिजूंनी एकत्र काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक वेळा जरी आम्ही विरोधात पक्षात असलो तरी सातत्याने काही बिलं पास करायची असतील किंवा काही कामकाजाबद्दल अनेक वेळा विरोधी पक्ष आणि सत्तेतले लोक ते एकत्र काम करत असतात आणि अनेक बिलं अशी असतात जी देशाच्या हिताची असतात तेव्हा आम्ही एकत्रपणे बिलं पास करतो. त्यामुळे माझे आणि त्या पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्ट्रीचे नेहमीच चांगले संबंध राहिले कारण का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवारसाहेबांनी एक गोष्ट आम्हाला सातत्याने सांगितली आहे ज्याचा उल्लेख आदरणीय प्रधानमंत्रीही करतात की देशामध्ये दोनच असे पक्ष जे कधीही पार्लमेंटमध्ये वेलमध्ये जात नाहीत. एक म्हणजे ओडिसाचा बिजू जनता दल आणि दुसरा आदरणीय पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. आणि त्याच्यामुळे आमचे अनेक वेळा कारण का आमचा संविधानावर विश्वास आणि प्रेम आहे आणि आदर आहे आणि हा देश संविधानानेच चालतो. त्यामुळे जे काही पार्लमेंटरी प्रोसिजर्स आहेत त्यांनीच आम्ही काम करतो आणि त्याच्यामुळे पार्लमेंटरी प्रोसिजरप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आदरणीय पवारसाहेबांचाच आहे आणि त्याबरोबर त्यांना मेरिटवर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या मायबाप जनतेने जी साथ दिली आहे त्या मेरिटवर ते ऑफिस मिळाले. काही आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारने 370 GR ला मंजुरी दिली असं देखील पुढं आलेलं. मला काय आश्चर्य वाटत नाही आहे कारण त्यांचा आधीचा कालावधी सगळं पक्ष आणि घरं फोडण्यातच गेला. त्याच्यामुळे आता घाईघाईनी लोकसभेचा रिझल्ट लागल्यानंतर आणि त्यांचे सर्वे जे येत आहेत त्याच्यामुळे ही एक धावपळ चाललेली आहे त्यांची. लोकसभेची निवडणूक होताना त्यावेळेसचे अजितदादा आणि नंतर आता जे अजितदादांमध्ये बदल झालेला आहे आणि आपण बघतोय की काल देखील अजितदादांच्या एका कार्यकर्त्यांनी पत्र व्हायरल झाले. दादा आपण असे कसे काय निर्णय बदलू शकतो? मला याची खरंच काय नाही. सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले त्या ठिकाणी आरती केली कसं याकडे बघता कारण राजकारणात नक्की कारण म्हणजे या देशाचे सरन्यायाधीश खूप मोठं पद आहे आणि माननीय प्रधानमंत्री हे खूप मोठं पद आहे. त्याच्यामुळे दोन खूप महत्त्वाच्या पदावर असणारे लोक आहेत आणि अर्थातच वयाने कर्तृत्वाने ते सगळेच माझ्यापेक्षा अतिशय मोठे आहेत. त्याच्यामुळे लहान तोंडी मोठा घास मी घेणं योग्य नाही. पण साधारणपणे अशी घटना झाली नाही असं वाचनामध्ये किंवा जे काय आता वाचायला आज सकाळपासून चॅनल्सवर किंवा वर्तमानपत्राच्या ब्लॉग्समध्ये मिळते किंवा काही वकिलांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. कारण मलाही थोडासा आश्चर्य वाटलं पण माझा विश्वास आहे माझा कोर्टावर विश्वास आहे आणि या देशाचे सरन्यायाधीश हे अर्थातच त्यांनी विचार करूनच हे काही केलं असेल. पण माझा आजही सरकारवर विश्वास नाही या पण माझा कोर्टावर आजही विश्वास आहे. ताई असंच प्रकार जे झालेला पाहिजे जे केंद्र सरकारच्या वतीने शिवसेनेचा उल्लेख शिवसेना शिंदे गट असा करण्यात आले. शेवटी सत्यमेव जयते सत्याचा विजय होतोच. रस्ता परखड असतो पण शेवटी त्याचाच विजय होतो कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन आदरणीय पवारसाहेबांनी केला तो त्यांचाच पक्ष आहे आणि डेटा स्पीक्सवर येत आहे. तुम्ही जर कागदपत्र जर पक्षाचं कॉन्स्टिट्यूशन बघितलं पक्षाच्या कॉन्स्टिट्यूशनप्रमाणे तो पक्ष आदरणीय पवारसाहेबांकडेच राहील
कारण का संघटना पवारसाहेबांबरोबर आहे. जरी आमदार गेले असले तरी आमदार हे निर्णय प्रक्रियेत नसतात, संघटना ही निर्णय प्रक्रियेत असते, असं कॉन्स्टिट्यूशन सांगतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं. आणि ती कोर्टात केस चाललेली आहे. उद्धवजींच्या वडिलांनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी तो पक्ष काढला आणि हयात असताना तो उद्धवजींना त्यांनी दिला. त्यामुळे अर्थातच तो पक्ष उद्धवजींचाच आहे. मग राज ठाकरेंची लाईन किती जास्ती चांगली होती ना, त्यांचे काही मतभेद त्यांचे झाले असतील त्यांच्या संघटनेत, त्यांनी वेगळा पक्ष काढला. कारण संविधानाप्रमाणे प्रत्येकाला वेगळा पक्ष काढून त्याची मतं मांडण्याचा अधिकार आहे आणि तो असलाच पाहिजे, माझा आग्रह राहील कोणालाही. पण ज्या चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजी यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने अदृश्य शक्तीने त्यांच्या सत्तेचा गैरवापर करून आईस, इन्कम टॅक्स, CBI आणि EDचा गैरवापर करून पक्ष आणि घरं फोडली, त्याचं उत्तर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने लोकसभेला दिलेलंच आहे. आणि सत्यमेव जयते, सत्याचाच विजय शेवटी होतो. आणि मला आमची तर लढाई कोर्टात चाललेलीच आहे. किती वेळ लागला तरी आम्ही लढू, कारण का हा अन्याय आमच्यावर एकदा झाला आहे, तो दुसऱ्या कुणावर अदृश्य शक्ती करू नये याच्यासाठी आमची लढाई झाली. याच्यात आता त्यांना पक्ष चिन्ह हवं असतं, मागितलं असतं तर दिलं असतं. काय मोठं आहे, कुठलं गठुडा आम्ही वरती घेऊन जाणार आहे? कोण खाली हात आते और खाली हात जाते. पण ज्या चुकीच्या पद्धतीने अन्याय आदरणीय पवारसाहेब आणि उद्धवजींवर झाला, हा महाराष्ट्राचा अपमान आहे. आणि मी सामान्य मराठी स्वाभिमानी माणसं, अन्यायाच्या विरोधात लढायची ताकद छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि एक वैचारिक बैठक आम्हाला त्यानंतर छत्रपतींनी दिलीच, पण त्यानंतर शाहू फुले आंबेडकरांच्याच चौकटी आणि त्यानंतर महाराष्ट्राचे लाडके सुपुत्र कैलासवासी यशवंतराव चव्हाणांनी जो मंगल कलश आहे त्याच्यात या अन्यायाला कुठे जागा नाही. त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण या लोकांनी गलिच्छ करून ठेवलेलं आहे. पण त्याच्या विरोधात कोणीतरी लढलं पाहिजे. सगळेच होला हो करायला लागले तर देश कसा चालेल? आणि देश हा फक्त संविधानानेच चालेल. काही महायुतीच्या माध्यमातून अनेक योजना महायुती सरकारने आणलेल्या आहेत, त्याचं श्रेयवाद कुठंतरी रंगताना दिसत आहे. कारण भाजपच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांचा फोटो फ्लेक्सवरती लावण्यात येत नाही आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यकर्त्याकडून फडणवीस यांचे फोटो लावले जात नाही. कुठं तर श्रेय मी खूप सिरियसली म्हणते, मी कोणाची बाजू घेत नाही आहे. त्यामुळे माझी ही जेव्हा दाखवाल तेव्हा पूर्ण कॉन्टेक्स्टमध्ये सांगा की फायनान्स मिनिस्ट्रीनी एक नाही अनेक वेळा या सरकारमध्ये ऑब्जेक्शन्स घेतलेले. आणि हा गांभीर्य विषय, हा कुठल्या व्यक्तीचा विषय मांडत नाही आहे मी, कारण शेवटी बजेट आणि राज्य हे सगळ्यात क्रिटिकल असतं. जेव्हा सातत्याने फायनान्स मिनिस्ट्री ही ऑब्जेक्शन घेते, ती काय अनपॉप्युलर डिसिजन घेण्यासाठी ते राज्याची हिताची असू शकतात ना, आपण का प्रत्येक गोष्ट चुकीच्याच नजरेने बघावी? त्यामुळे फायनान्स मिनिस्ट्री जेव्हा सातत्याने ऑब्जेक्शन घेते तरी कॅबिनेट रेटती आहे गोष्टी, याचाच अर्थ होतो. आणि एक नाही, अशा 3-4 घटना झालेत त्यावर तर मी काय कॅबिनेटमध्ये नसते, मी वर्तमानपत्रातच त्या वाटते. अशा अनेक घटना झालेल्या आहेत. त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे ती अतिशय चिंताजनक आहे. आणि कुणाचा हा राज्याचा विषय नाही, कधीतरी राज्याचा आणि राज्याच्या लोकांचा विचार करावा या सरकारने. हे फक्त मतांचा विचार करतात, हे दुर्दैव. आणि फक्त फायनान्स मिनिस्ट्रीने नाही, कधी कधी लॉ मंत्रालयानेही ऑब्जेक्शन घेतले तरी हे सरकार रेटून बजेटमध्ये आपलं कॅबिनेटमध्ये गोष्टी पास करतात. ताई, तुम्ही त्या दिवशी ट्विट केलं की महाविद्यालयात तुमचं नाव आणि साहेबांचं नाव टाकलं नाही. कशाला? मेडिकल कॉलेज. तर ते तिथं त्या ठिकाणी सेवासुद्धा मिळत नाही. मी काल त्याचा रिव्ह्यू घेतला. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, कालच्या मीटिंगमध्ये त्यांचं म्हणणं असं झालं हॉस्पिटलचं की आरोप सगळे खोटे आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलं की याचा मला एक रेग्युलर वीकली रिपोर्ट पाहिजे. कारण का मीडियामध्ये आणि लोकांकडून ऐकायला एक मिळतं आहे आणि हॉस्पिटलचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे. त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी स्टाफ भरला आहे, पण काही ठिकाणी मोठ्या गॅप्स आहेत स्टाफच्या. आणि एक गोष्ट त्यांनी मला सांगितली की म्हणजे डॉक्टर म्हणजे OPD पण त्यांनीच करायचा, शिकवायचा पण त्यांनीच. त्यांच्या अनेक कमिटीज आहेत त्याच्यात त्यांना काम करावं लागतं. त्याचबरोबर बाकीचे क्लेरिकल जॉब्स जे असतात पेपरवर्कचे ते प्रचंड त्यांच्यावर आहे. तर त्यांची जी संघटना आहे त्या संघटनेचीही त्यांनी मला काही विनंती केलेली आहे, जी मी मायबाप सरकारला महाराष्ट्रात आणि केंद्रात विनंती करणार आहे की हा जो डेस्कटॉपची कामं आहेत त्याच्यासाठी वेगळी भरती सरकारने करा. म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमध्येही एका डॉक्टरला अडकवलेलं आहे. असं जर करत राहिलं तर तो प्रॅक्टिस कधी करणार?
म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम कमी करून जे जिल्हा परिषदच्या शाळेत शिक्षकांचं होतं तसंच इथे डॉक्टरांचं होतं. त्याच्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला खूप जास्त कामाचा लोड आहे, त्याच्यामुळे आम्ही अपेक्षित एवढी सर्व्हिस देऊ शकत नाही, पण आमच्याकडून खूप चांगली सर्व्हिस द्यायचा प्रयत्न आम्ही करतो आहे असं ते सातत्याने काल म्हणले की त्यांचीही बाजू ऐकून घेतली आहे, तुमची आणि नागरिकांची आहे. एक आपण सगळे एकत्र मिळून एक 3-4 महिने मॉनिटरिंग करूया, बघूया पुढे काय. काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादांची किमान 1.5 तास चर्चा झालेली आहे जागावाटपासंदर्भात आणि प्रचाराच्या संदर्भात देखील एकमेकावर आरोप करू नयेत असे देखील सूत्रांकडून कळते. त्यांचा अंतर्गत प्रश्न, एक तर आपण कोणीच नव्हतं, आपल्याला काय माहिती ते. बारामतीकरांनी आपल्याला भरभरून प्रेम दिलेलं आहे. कुठली कालपासून आपण दौरा करताय, आज पण विकास कामांची आपण पाहणी करताय, प्रामुख्याने कुठली कामं प्राधान्याने आपण पूर्णत्वाच्या मार्गावर? मला काळजी ह्या चौकाची वाटते, म्हणून गडकरी साहेबांच्या मंत्रालयामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात पण 0 ॲक्सिडेंट मतदारसंघ करायची माझी इच्छा आहे. आणि 0 ॲक्सिडेंटमध्ये गडकरी साहेबांच्या मदतीने मला हा NGO जो मिनिस्ट्री ऑफ हायवेज बरोबर काम करतो, सेव्ह लाईव्ज म्हणून, त्यांनी मला प्रचंड मदत, म्हणजे गडकरी साहेबांचे मी अनेक वेळा विषयासाठी जाहीर आभार मानले की नऱ्याचा जो ब्रिज आहे माझा, तिथे दर दिवशी किंवा आठवड्यातून 3 वेळा तरी कुठला ना कुठला ॲक्सिडेंट व्हायचा आणि खूप लोक दगावली. जेव्हा आम्ही फॉलोअप घेतला तेव्हा गडकरी साहेबांनी मला मार्गदर्शन केलं की ह्यांच्यावर काम करा, आणि आम्ही तिथे केलं. आणि तिथे ॲक्सिडेंट्स म्हणजे खरंच आपलीच दृष्ट लागेल, पण आता खरंच शून्यावर आली. फार म्हणजे अगदी क्वचितच तिथे एखादा ॲक्सिडेंट होतो, पण कोणाची म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये डेथ कोणाची झाली नाही गेली अनेक महिन्यात. हे आपलं सगळ्यांचं आणि मीडियाचा, तिथल्या स्थानिक मीडियाचं, पण स्थानिक सगळ्या पक्षाच्या नेत्यांना आम्ही राजकारण बाजूला ठेवून तिथे काम केलं की आपल्याला इथे वारज्याला हा 0 नऱ्याचा हा ब्रिज आपल्याला ॲक्सिडेंट प्रूफ 0 ॲक्सिडेंट करायचा, आणि तो करण्यात सगळ्या टीमचं यश आहे, म्हणजे गडकरी साहेबांपर्यंत तिथल्या सरपंच आणि नागरिकांचं. तसंच मला असं वाटतं ह्या NGOला मी विनंती केली गडकरी साहेबांच्या ऑफिसच्या थ्रू, ते आज दिल्लीवरनं ती टीम आलेली आहे. तर आपला जो ट्रॅफिकचा इश्यू झालेला आहे, तिथे अनेक ॲक्सिडेंट झालेले, तो 0 ॲक्सिडेंट आणण्यासाठी काही सोल्युशन्स ते आपल्याला एक 15 दिवस महिन्याभरात देतील. आणि ते अर्थातच कॉम्पिटंट बॉडी त्याची नगरपालिका आहे, नगरपालिकेकडे ते मी डिझाईन सगळे पाठवेन. हे टेक्निकली गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट आहे, त्याच्यात आमचं किंवा तो NGO कोणीतरी भलताच वेळाचं काही नाही. मिनिस्ट्री ऑफ हायवेजची टेक्निकल टीम आहे ती, तर त्यांना मी विनंती केली की तुम्ही आम्हाला 1 महिन्याच्या आत काही सोल्युशन्स द्या, आणि त्याप्रमाणे डिझाईन कसं असावं. आणि इथपासून पेन्सिल चौकामध्ये पण तो रस्ता अतिशय चांगला झालेला आहे, पण तिथे ट्रॅफिक चालू येतो, तर त्याच्यात काही डिझाईनमध्ये ऑल्टरेशन्स काही करता येतील का, त्याच्यामुळे त्या सगळ्याचा एक खूप गांभीर्याने नॉन पॉलिटिकल विचार करून बारामतीकरांना स्मूथ ट्रॅफिक हा कसा करता येईल, हाच त्याच्या मागचा एक छोटासा प्रयत्न. जेव्हापासून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत आले त्यावेळेसपासून त्यांच्यावर अनेक वेळा टीका होती की त्यांनी हिंदुत्व सोडलेले आहे. त्याच्यातच एक नवीन निर्णय शिवसेना ही उभारते की आगामी काळात मुस्लिम उमेदवारांना देखील उमेदवारी देणार आहे. कसं बघताय? मी तुम्हाला सांगू की उद्धवजींवर का सगळ्यांचा रोष असतो. गेल्या 15 दिवसामध्ये RSSचे अध्यक्ष आदरणीय भागवतजींची भाषणं ही तर पुरोगामी महाराष्ट्राची भाषणं आहे, म्हणजे ते आमची लाईन घ्यायला लागलेत आजकाल. म्हणजे कोणी कधी काय खायचं काय प्यायचं ह्याच्यात पडू नका, तर पुरोगामी विचाराचीच लाईन आहे ना. ह्याच्यात कोण वेळ वाया घालवते. एवढं महत्त्वाच्या कामं जबाबदाऱ्या किंवा त्यांनी कर्मकांडाबद्दल ते बोलले, म्हणजे दाभोळकरांना उभं आयुष्य, म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यांची हत्या झाली अंधश्रद्धेवर, किती त्यांनी मोठा त्याग केला या राज्यासाठी या देशासाठी. आणि तेव्हा ती जी पुरोगामी महाराष्ट्राची लाईन आहे, जी छत्रपतींची लाईन आहे, शाहू फुले आंबेडकरांची लाईन आहे, ती आज RSS पूर्णपणे बदलून तीही घेत आहे. हा प्रश्न तुम्ही त्यांना पण विचारला. कदाचित त्यात RSSलाही वाटत असेल की हा पुरोगामी विचार चांगला आहे,